त्या प्राध्यापकांना विचारतो, नालायकांनो, आरक्षण नसतं तर भोसडीच्यानं प्राध्यापक झाला असतात का रे? आणि सगळ्या महान विद्वान ज्या आंबेडकरी चळवळीमध्ये बसले त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे, कृपा करून डोकं चालू नका. त्या डोक्यामध्ये मेंदू नाहीये. त्या मेंदूमध्ये असणारा फक्त नवनीत बसलेला आहे, दुसरा कोणच बसलेला नाही. तेव्हा नवनीत हा विचार करायला सांगत नाही, फक्त असणारं गिरवायला सांगतो. आणि ते वर्तमानपत्रावर आणि ते परीक्षेच्या पत्रावरती तुम्ही गिरवलत आणि तुम्हाला डिग्री मिळाली, एवढीच फक्त तुमची लायकी आहे, ही पहिल्यांदा लक्षात घ्या. लय जरी शिव्या घालतात सध्या. म्हटलं शिव्या घालायच्या तेवढ्या घाला, म्हटलं मला काही फरक पडत नाही, पण तुमचं हे कॅरेक्टर आहे, हे लोकांसमोर आल्याशिवाय आणि आणल्याशिवाय मी राहणार नाही, हे लक्षात घ्या. जे नांदेडमधले प्राध्यापक मंडळी होती, अविनाश बोसीकर लोकसभेच्या विरोधात, फारुक आणि प्रशांत असणारा विधानसभेच्या संदर्भात, त्या प्राध्यापकांना विचारतो, नालायकांनो, आरक्षण नसतं तर भोसडीच्यानं प्राध्यापक झाला असतात का रे? आणि तेच काँग्रेस आज असताना म्हणतंय की आम्ही गवईंनी दिलेला निर्णय लागू केल्याशिवाय राहणार नाही. लाज लज्जा असेल तर पहिल्यांदा प्राध्यापकीचा असणारा राजीनामा द्या आणि स्वतःच्या ताकदीवरती प्राध्यापक होऊन दाखवा. या ठिकाणी पुन्हा उद्या हे सगळे माझ्या नावाने दगड फोडायला सुरुवात होतील. आम्हाला शिवी दिली, बाबासाहेबांच्या नातवाने आम्हाला शिवी दिली. अरे नालायकानं, तुम्ही त्याच लायकीचे आहात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुमची दुसरी लायकी नाहीये. का तुमच्या सारख्या गाढवाने मिळवलेले अधिकार टिकवण्याच्या ऐवजी मातीत घालायला लागल्या, अशी असणारी परिस्थिती. इथे तुमच्या विरोधात आरक्षणवादी जे आहेत, मग तो ओबीसी मधला असेल, एससी मधला असेल, एसटी मधला असेल, याच्या विरोधात कोण कोण आहे? तर काँग्रेस विरोधात आहे, शरद पवारांची एनसीपी विरोधात आहे, भारतीय जनता पक्ष विरोधात, आरएसएस हे तुमच्या विरोधात आहेतच. त्यागाची भूमिका करायची असेल तर आमचं मत यांना आता नाही, हा निश्चय त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि म्हणून मित्रो, टांगती तलवार ही तुमच्या मानेवरती आहे. ती टांगती तलवार आता असणारा चळवळ वाचू शकत नाही, ती तुम्हालाच वाचवावी लागणार आहे. आज घ्या ना मुसलमानांचं, बे काँग्रेस, बे 2-3 काँग्रेस, वक्फ जमिनीचं बिल आणले. काँग्रेस त्याला काय विरोध करणार आहे? मुसलमानांच्या वक्फ जमिनी गेल्या, अशी असणारी परिस्थिती आहे. मुसलमानांचे धार्मिक कायदे आहेत, ते धार्मिक कायदे सुद्धा आता जायला निघालेले आहेत. कॉमन सिव्हिल कोडच्या निमित्ताने तेही जायला निघालेले आहेत. आणि तोही काँग्रेसला चिकटून बसलेला आहे. त्याच्यापासून शिका. उद्या मुसलमानांची झालेली अवस्था ही आपली अवस्था होऊन घ्यायची नसेल
तर स्वतःच्या पायावरती उभं राहायला आपण शिकलं पाहिजे. यश येईल न येईल, पण माझा लढा कुमाना जो आहे तो कायम आहे, कायम राहील अशी असणारी परिस्थिती. बाळासाहेब काही सत्तेवरती नव्हते. बाळासाहेबांच्या पाठीमागे त्या काळची जनता होती आणि त्या जनतेने आज सगळं बदललं. अरे त्या कुत्र्याला पकडा. अरे काही बसत नाही त्याला, घ्या आतमध्ये इकडे. बाबासाहेबांकडे काही सत्ता नव्हती, पण त्या काळची जनता बाबासाहेबांबरोबर होती आणि त्या जनतेनेच परिस्थिती बदलली. त्या जनतेने परिस्थिती बदलली. आज तुमच्याकडे सुद्धा तीच ताकद आहे आणि ती ताकद तुम्हाला असताना वापरावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. ती ताकद तुम्हाला असताना वापरावी लागणार आहे. आणि ज्या दिवशी ही ताकद तुम्ही वापरणार आहात, मताच्या स्वरूपामध्ये तुम्ही असताना वापरणार आहात, त्या दिवशी हितली व्यवस्था तुमच्यासमोर झुकलेली असेल, हे लक्षात घ्या. सत्ता आहे की नाही हा वेगळा भाग आहे. आज मला अनेक जण म्हणतात, प्रकाशराव काही करा, फुले शाहू आंबेडकरी जनतेला आवाहन करा, त्यांच्या पायावरती उभं करा. अरे म्हटलं तुम्ही आवाहन करा ना. ते म्हटले आमचं ऐकत नाही म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन करायला सांगतोय. म्हटलं विकलेली आहे त्याला मी काय करू म्हटलं. फुले शाहू आंबेडकरी जनता म्हटलं विकलेली आहे, पैशाला विकलेली आहे, मटणाला विकलेली आहे, दारूला विकलेली आहे, अशी परिस्थिती आहे. या सामाजिक चळवळीचे असणारे हे नेते आहेत. फुले शाहू आंबेडकरी चळवळ ही सामाजिक चळवळीचं नेते आहेत. त्यांच्याकडे जेवढी ताकद आहे तेवढा धनगर म्हणतो माझ्याकडे नाही, माळी म्हणतोय माझ्याकडे नाही, कुंभार म्हणतोय माझ्याकडे नाही, लोहार म्हणतोय माझ्याकडे नाही. हा उभा राहिला तर आम्ही याच्या पाठीमागे जाऊन उभा राहू. हाताला हात देऊन ते ठिकाणी असतात. पण दुर्दैवाने फुले शाहू आंबेडकरी चळवळीतली मशाल आपण जे आहात तो मिनमिनता दिवा व्हायला चाललाय, अशी असणारी परिस्थिती आहे. ज्या दिवशी ही मशाल पुन्हा पेटलेली आपल्याला दिसेल, त्या दिवशी हे जे संविधान बदलणारे जे आहेत ते पहिल्यांदा तुमच्याकडे गिडगिडवून करतील. अरे बाबा आम्ही मासं म्हणायलाच नव्हतं, आम्ही अमुक म्हणायला तयार होतो, तुम्ही जरा चुकीचं ऐकलं आणि म्हणून तुमचा गैरसमज झाला, ही सांगणारी माणसं त्या ठिकाणी उभी राहतील. ही तुमची ताकद आहे, ही तुमची असणारी ताकद आहे. पण त्या ताकदीलाच आपण विसरलेला आहात. ती ताकद या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा उभा करू, अशी प्रत्येकाने प्रत्येकाला नाही तर स्वतःने स्वतःलाच आश्वासित केलं पाहिजे की ही ताकद मी पुन्हा उभी करेन, तरच खऱ्या अर्थाने रमाईची जयंती साजरी झाली असं मी त्या ठिकाणी म्हणेन आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.